नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई टेस्ट सिरीज 4 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रात सर्वात मोठी बँक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शाकाहारी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, कोविडसाठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे? कोविडसाठी सुवर्ण मानक चाचणी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे RT-PCR. ही कोविड-19 साठी सुवर्ण मानक चाचणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली आहे? ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1958 चा ग्रामपंचायत कायदा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे? अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1948 साली अणुशक्ती आयोगाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, तुरंग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तुरंग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे घोडा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 एप्रिल 2016 साली माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, कोरोना व्हायरस हा डॅश प्रकारचा विषाणू आहे. कोरोना व्हायरस हा डॅश प्रकारचा विषाणू आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे RNA चा विषाणूचा प्रकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कुणाला नियुक्ती करण्यात आलेली आहे? राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कुणाला नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुरेशचंद्र शर्मा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आशीर्वाद. हा काय आहे मित्रांनो? शुद्ध शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, शब्दाच्या जाती एकूण डॅश आहेत. शब्दाच्या जाती एकूण डॅश आहेत. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शब्दाच्या जाती 8 आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, खालीलपैकी कोणता ग्रंथ बुद्धांचा ग्रंथ आहे? खालीलपैकी कोणता ग्रंथ बुद्धांचा ग्रंथ आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे त्रिपिटक. काय आहे? बुद्धांचा ग्रंथ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे BSF यांच्याकडे आहे. सीमांची सुरक्षा BSF यांच्याकडे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नवी मुंबई या ठिकाणी खंडपीठ नाही. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी झाल्यास कोणता आजार होतो? आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी झाल्यास कोणता आजार होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ॲनेमिया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तत्सम म्हणतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? LIC ही संस्था
कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विमाची संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, दिवसेंदिवस हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो? दिवसेंदिवस हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अविभावी समास या प्रकारात मोडतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, ओ हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो? ओ हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संयुक्त स्वर या प्रकारात मोडतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शेवट करणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झालेला आहे? 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केरळ या राज्यामध्ये झालेला आहे. कोणता विद्रोह मित्रांनो? मोपला विद्रोह. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मिश्र वाक्यामध्ये मोडते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, जहाज या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जहाज या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दंत तालव्य या प्रकारामध्ये मोडतो मित्रांनो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे SMTP. काय मित्रांनो? SMTP या प्रकारामध्ये मोडते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. हा पण प्रश्न खूप मेन आहे मित्रांनो. बरेच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. त्याला तुम्ही नोट करून गेले. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम अंगावर घेणे या वाक्यासाठी समपर्क मन शोधा. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम अंगावर घेणे या वाक्यासाठी समपर्क मन शोधा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लहान तोंडी मोठा घास. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बुध काय मित्रांनो? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, मांडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. मांडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यामध्ये आढळून येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आढळून येत नाही. कोणती मित्रांनो? मांडिया गोंड ही जमात नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आढळून येत नाही. म्हणून आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सामवेद यामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, डॅडॅश या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. डॅडॅश या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रॅमन मॅग्सेस पुरस्कार. या पुरस्काराला मित्रांनो आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मराठी वर्णमालेत डॅडॅश वर्ण आहेत. मराठी वर्णमालेत एकूण डॅडॅश वर्ण आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 50 वर्ण आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय आहे? कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय आहे?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे. काय मित्रांनो, एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, मृत्यूवर विजय मिळवणारा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मृत्युंजय हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे म्हैसमाळ या ठिकाणी औरंगाबादचे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, चिकनगुन्या होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? चिकनगुन्या होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इडिस इजिप्ती डास. काय मित्रांनो, इडिस इजिप्ती डास हे चिकनगुन्यासाठी कारणीभूत आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे एबी काय मित्रांनो, तुरळक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, 30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? 30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हुतात्मा दिन या दिवशी साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.